शिरसाट यांचा भाजपमध्ये मोठ्या धूमधडाक्यात पक्षप्रवेश संपन्न झाला। राज्याचे मागास भोजन कल्याण मंत्री अतुल सावे तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोरे, समीर राजूरकर, कचरू घोडके यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इकडे बघा, कॅमेराकडे बघा। ओके, काय सांगाल दीदी, आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने? भाऊंनी भारतीय जनतेमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांना शुभेच्छा देते की त्यांनी या भारतीय जनतेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर मला फक्त यांना शुभेच्छा द्यायची आहे आणि धन्यवाद सुद्धा की त्यांनी आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी त्यांनी भारतीय जनतेमध्ये प्रवेश केला। आणि इंतजार था सिर्फ एक मौके का, अब हिसाब होगा हर एक धोखे का। जय श्री राम, वंदे मातरम। काय सांगाल, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पक्षप्रवेश घेतलेला आहे, काय कारण होतं पक्षप्रवेश? हे म्हणजे पक्षप्रवेश करण्यासाठी असं काही वेगळं काही कारण नाहीये, परंतु जनसामान्यांच्या हितासाठी मला या पक्षामध्ये प्रवेश करायचा होता, तो मी केलाय। आणि येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या हिशोबाने मी सर्व प्रभागामध्ये काम करणार आहे आणि मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे की ते जनसामान्यांचे जे काम आहेत ते मार्गी लावतात। तुम्ही इथून पुढे लोकांचे विकास कामासाठी कशा पद्धतीने पुढाकार घेणार? विकास कामासाठी इथे जे काही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असतील किंवा इथले रोड रस्ते जे काही जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपण काम करू। प्रवेश केलेला आपण या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करणार? पक्षप्रवेश करून नागरिकांना आव्हान हेच देतोय की नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि अतुल सावे साहेब जे आहेत ते इथं चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहा। आणि मी तर आहे आपल्यासाठी काम करण्यासाठी, तर मी आपल्यासाठी काम करणार आहे। आज आपण बैठकी आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीचा उद्देश काय होता? या बैठकीचा उद्देश, काल अचानक मनावर फोन आला आणि माझा प्रवेश झाला, अतुल सावे साहेबांचा फोन आला आणि प्रवेश झाला। तर माझ्या कार्यकर्त्यांना सूचनाच नाही दिल्या गेल्या किंवा माहिती नव्हती, तर मी त्यांना आज एक औचित्य साधून थोडीशी एक छोटीशी मीटिंग घेऊन त्यांना सांगणार की आपल्याला पुढे भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय, पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय। तर त्यासाठी एक छोटीशी मीटिंग घेतली आहे मी आणि या मीटिंग मार्फत आम्ही आता भविष्यामध्ये मोठा प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये। भाऊ, आपले म्हणजे प्रवेश केलेला आहे, यामुळे शहरामध्ये फार मोठी खळबळ उडालेली, याबद्दल काय सांगाल? खळबळ काय उडणार आहे? पक्षामध्ये संदीप शिरसाट काय असं वेगळं काम थोडी करणार आहे खळबळ उडायला, परंतु संदीप शिरसाट एक मोठ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये तो सामावेल असं आहे।